जय सियाराम। अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने जीवनदान महाकुंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे 2026। तरी ह्या जीवनदान महाकुंभामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने सर्वजण सहभागी होतच आहेत, पण आणखीन आपण सहभाग वाढवायचा आहे। आणि तो सहभाग कसा वाढवायचा हो? आपल्या मित्रमैत्रिणीशी गप्पा मारत मारत आपण आपल्या मित्रमैत्रिणीला फोन करायचा। गप्पा मारत मारत आपण त्यांना रक्तदानाचं महत्त्व सांगायचं। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि तुम्ही रक्तदान करायला या। रक्तदानाचं महत्त्व ज्यावेळेस आपण त्यांना समजून सांगू, ते रक्तदान करायला नाही म्हणणार नाही। कारण आपलं रक्तदान हे समाजाचं जीवनदान आहे। समाजासाठी आपण हे दान करत आहोत आणि हे समाजासाठी दान करत असल्यामुळं कुठल्याच व्यक्तीला नाही असं वाटणार नाही। पण आपण त्यासाठी काय करावं लागणार आहे? प्रयास करावा लागणार आहे। आपण त्याच्याशी संपर्क करावा लागणार आहे। आपण ग्रहभेटी द्यावं लागणार आहे आणि एकमेकाला आपण भेटून त्याचं महत्त्व सांगावं लागणार आहे। आपण महत्त्व सांगलं, आता मान्य आहे माझ्या अंगात रक्त नाही, मला कोणती गोळी चालू आहे, मला कोणती बिमारी आहे किंवा माझं वय झालेलं आहे, मी रक्तदान देऊ शकत नाही। मी जरी रक्तदान देऊ शकले नाही तरी मी 5 लोक 10 लोक माझ्या संपर्कातले माझे मित्रमैत्रिणी मी करू शकते। माझे नातेवाईक असतात, प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक मोहल्ल्यात, प्रत्येक तांड्यात रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। प्रत्येक गावात आहे। पूर्ण भारतभर हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू आहे। मग पूर्ण भारतभरामध्ये आपले किती मित्रमैत्रिणी असतील, आपले नातेवाईक कोण्या गावाला असतील, तिथं आपल्याला संपर्क करायचा आहे, सेवा करायची आहे। मी अनुग्रहित आहे, मी साधक आहे, मी भक्त आहे, मी हितचिंतक आहे। माझं कर्तव्य नाही का हो? माझं कर्तव्य आहे ना, ही सेवा करायचं माझं कर्तव्य आहे। माझे गुरुदेव किती झटत आहेत, सकाळच्या 5 पासून किती झटत आहेत। आध्यात्मिक शाळेत रोज सांगत आहेत। आध्यात्मिक शाळा ऐकणाऱ्याला तर जास्त काही सांगायची गरजच नाही, कारण गुरुदेवांनी सोपं केलेलं आहे। मग काय करायचं आहे माहिती आहे का? सेवा करायची आहे, घरोघर भेटी द्यायचे तो आपला थोडा वेळ आपण ह्या सेवेमध्ये द्यायचा आहे। जीवनदान महाकुंभ ही सेवा खूपच महान सेवा आहे आणि ही सेवा महान सेवा आपण करण्यासाठी आपण थोडं घराच्या बाहेर पडलं, आपल्या गुरुदेवाचं गजर घेऊन आपण त्याच्या दारात जाऊन अष्टगंध जर त्यांना लावला आणि जय सियाराम जर म्हणलं, तर त्यांच्या मनामध्ये शक्ती निर्माण होऊन त्याचं मन प्रेरित होऊन ते होच म्हणणार आहे तो। आणि हे एकट्या दुकट्याचं काम आहे का हो? नाही, तुमचं आमचं सगळ्या समाजाचं काम आहे। सगळ्या समाजातले लोक ह्या सेवेमध्ये उतरलेले आहेत आणि आपणही खारीचा वाटा, खारुताईसारखी आपण सेवा करायची आहे। आणि खारुताईसारखी जर सेवा करायची झाली तर आपल्याला खालीपर्यंत उतरावं लागणार आहे। उतरणार तुम्ही, आम्ही करणार सेवा, तुम्ही आम्ही सेवा करत आहात, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पण भेटत आहे। पण आणखी थोडीशी मेहनत घ्यायला काय हरकत आहे का सांगा? आपण आणखीन थोडीशी मेहनत घ्यायची आहे आणि तळागाळापर्यंत ही माहिती पोहोचवायची। असू द्या भक्त, नसू द्या भक्त, हरकत नाही। ओळख असू द्या, नको ओळख असू द्या, हरकत नाही। पण आपण त्यांना काय करायचं माहीत आहे? निमंत्रण द्यायचं आहे हो, निमंत्रण द्यायचं आहे। तुम्ही महत्त्व सांगल्यानंतर ते नाही म्हणणारच नाहीत, ही मी गॅरंटी देऊन सांगते की आपलं कार्यच असं महान आहे की कोणाचा जीव वाचलाय हे आपल्याला माहीत नाही। मी दिलो रक्तदान हे पण आपल्याला आठवण ठेवायची नाही। मग आपल्याला आठवण काय ठेवायची आहे? फक्त आपला कॅम्प कोण्या तारखेला आहे आणि आपल्याला कॅम्पावर रक्तदान द्यायला जायचं आहे। जीवनदान महाकुंभाचं जे हे कुंभ मेळ्यासारखं जे भव्य असं नियोजन केलेलं आहे जगद्गुरु श्रीने, तर खरंच ते नियोजनामध्ये
आपण पण त्या कुंभामध्ये आपण पण सहभागी व्हायचं आहे हो, सहभागी व्हायचं आहे. मी सहभागी झाले, तुम्ही व्हा. मी सहभागी झाले, तुम्ही पण व्हा. आणि ह्या महान महान अशा कुंभामध्ये आपण काय करायचं आहे, हे पुण्याचं काम करायचं आहे, हे पुण्याचं काम करायचं आहे. चला मग सेवा करूया, सेवा करून रक्तदाते तयार करूया. आजच घराच्या बाहेर पडा, आजच घराच्या बाहेर पडा. कारण काय करायचं आहे, सेवेला महत्त्व द्यायचं आहे. मी सेवा करणार, मी सेवा करणार, मी सेवा करणार. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम.